हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही निघालो आहोत भजे वॉटरफॉल बघण्यासाठी आणि सोबतच आम्ही तिथे असणारे भजे लेणी पण बघणार आहोत। चला तर मग बघूया। प्रवासाची सुरुवात झाली आणि निसर्गाने आमचं अगदी मनापासून स्वागत केलं। रस्त्यावर कोसळणारा मुसळधार पाऊस, डोंगरावर पसरलेलं धुकं आणि दोन्ही बाजूला हिरवाईने नटलेला परिसर, अशा वातावरणात रोड ट्रिप करायची मजाच वेगळी असते। प्रत्येक किलोमीटरसोबत निसर्ग आणखी सुंदर होत चालला होता। आता आम्ही मळवलीकडे जाणारा डावीकडचा रस्ता घेतला। याच ठिकाणावरून जर उजवीकडे वळलात तर प्रसिद्ध कार्ला लेणी आणि एकविरा देवी मंदिराकडे जाता येतं। पण आजचा आपला प्रवास आहे भाजे धबधब्याकडे। अवघ्या 3 किलोमीटरमध्ये आम्ही मळवली रेल्वे स्टेशनजवळ पोहोचलो। रेल्वे फाटक उघडला आणि ट्रॅक पार केला आणि पुढे भाजे गावाच्या दिशेने इकडे वळालो। इथून पुढचा रस्ता अगदी निसर्गाच्या सानिध्यातून जातो। दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, छोट्या छोट्या ओढ्यातून वाहणारं पाणी आणि सतत पडणारा पाऊस। प्रवास कधी संपला हेच कळलंच नाही। अवघ्या 5 मिनिटात आम्ही पोहोचलो सुंदर भाजे धबधब्याजवळ आणि खरंच पहिल्याच नजरेत हा नजारा मन जिंकून घेतो। या धबधब्याचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे समोर दिसणाऱ्या या दगडी पायऱ्या। धबधब्याचं पाणी प्रत्येक पायरीवरून अलगद खाली वाहत येतं, त्यामुळे इथे तयार होणारं दृश्य एखाद्या नैसर्गिक वॉटर कॅस्केडसारखं दिसतं। प्रत्येक पायरीवर तयार होणारे छोटे छोटे धबधबे आणि वाहणारं पाणी पाहता डोळे हटतच नाहीत। लहान मुलापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण या थंडगार पाण्यात मनसोक्त आनंद घेताना दिसतो। पाण्याचा आवाज आणि समोरचं हे अप्रतिम दृश्य सगळा थकवा एका क्षणात दूर करून टाकतं। वरून पाहिल्यावर हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेला हा धबधबा आणखीनच मोहक दिसतो। निसर्गाने जणू स्वतःच्या हाताने रंगवलेले एक सुंदर चित्रच। या धबधब्याकडून पुढे जाणारा रोड हा लोहगड किल्ल्याकडे जातो। मित्रांनो, भाजे धबधब्याच्या अगदी शेजारीच प्रसिद्ध भाजे लेणी आहे। पण आम्ही आलो त्या दिवशी मुसळधार पावसामुळे सुरक्षितेच्या कारणास्तव भाजे लेणी पर्यटकांसाठी बंद होती। पुढच्या भेटीत नक्कीच भाजे लेणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। जर तुम्ही पुण्यातून येत असाल तर साधारण 1.5 ते 2 तासात इथे सहज पोहोचू शकता। पावसाळ्यात हा धबधबा त्याच्या सर्वात सुंदर रूपात पाहायला मिळतो। मात्र पायऱ्या आणि दगड खूप घसरडे असतात, त्यामुळे काळजी घ्या आणि निसर्गाचा आनंद जबाबदारीने घ्या। जर तुम्हाला पावसाळ्यातील रोड ट्रिप्स
धबधबे आणि निसर्ग अनुभवायला आवडत असेल तर भाजी धबधब्याला नक्कीच भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सुंदर प्रवासासाठी सिनिकस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात.